जय महाराष्ट्र. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं स्टेटमेंट केलं आहे की मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जे यश मिळाले आहे ते वोट जिहादमुळे मिळाले आहे. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये बांगलादेशी नागरिक हे मतदार आहेत आणि त्यांच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना यश मिळाले. मला त्यांना असा प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षापासून केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, गृहमंत्री देखील भाजपचाच आहे आणि असं असून देखील जर बांगलादेशी नागरिक मुंबईसारख्या शहरामध्ये राहत असतील तर हे केंद्र सरकारचं अपयश नाही का? आणि दुसरी गोष्ट निवडणूक आयोगासाठी की किरीट सोमय्या असा आरोप करतात की निवडणूक आयोगाची जी मतदार यादी आहे भारताच्या निवडणूक आयोगाची, या यादीमध्ये अनेक बांगलादेशी नागरिकांना मतदानाचा हक्क आहे. तर हे सरळ सरळ त्यांचा असा आरोप करण्याचा मनसुबा दिसतो की भारताच्या निवडणूक आयोगाचं कामकाज हे योग्य नाही. आता जर किरीट सोमय्या हे सिद्ध करू शकले नाहीत तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करणार का? कारण किरीट सोमय्या जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करत आहेत असं आम्हाला वाटतं.